त्याचबरोबर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटलांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जाहीर होतोय। आई अंबाबाईच्या चरणी आई अंबाबाईच्या चरणी हा जाहीरनामा अर्पण केल्यानंतर या जाहीरनाम्याचं प्रकाशन या ठिकाणी सर्व काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांच्या उपस्थितीमध्ये त्याचबरोबर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होतोय। धन्यवाद। आपलं कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशिला तसं हे वाक्य ब्रीदवाक्य लक्षात ठेवून आणि आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या काँग्रेस पक्षाच्या तर्फे आज हा जाहीरनामा आज इथं आपल्यापुढे ठेवण्यात येत आहे आणि निश्चितच आपल्या विविध विषयांवर त्यांनी त्याच्यावर उल्लेख केलेला आहे आणि मला खात्री आहे की येत्या 5 वर्षामध्ये त्यांच्या दिलेल्या शब्दाप्रमाणे ते आपलं काम करतील आणि कोल्हापूरच्या विकासामध्ये मोठी पुढच्या काही वर्षामध्ये निश्चित आणि कायमपणे सुद्धा भर पडत राहील अशी खात्री व्यक्त करतो। त्यांनी मी फक्त कंटेंट्स वाचतोय। महिलांचं सक्षमीकरण, त्याचा KMTचा प्रवासीची स्पेशल व्यवस्था, शिक्षणावर भर राहणार आहे, आरोग्याच्या दिशेने आपण चाललं पाहिजे। कोल्हापूरला ती मोठी समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे आणि आरोग्याची सुद्धा समस्या आहे आणि दोन्ही एकमेकावर अवलंबून असल्यामुळे ते दोन्हीवर काम चांगलं मोठं केलं पाहिजे। मग अनेक शहरी पायाभूत सुविधा ते आपल्याला देणार आहेत। उदाहरणार्थ कोल्हापूर सिस्टर सिटी, उत्तम दर्जाचे रस्ते, हे तर आपलं नेहमीचंच आहे, पण ते सगळ्यांकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे। रोजगारासंबंधी सुद्धा जास्तीत जास्त जे काय करता येईल ते काँग्रेस पक्ष म्हणून काम करणार आहे। क्रीडा क्षेत्रात सुद्धा मोठी प्रगती आपल्याला घडून आणण्याची क्षमता आहे आणि ती केली पाहिजे। मग ते क्रिकेट असो, फुटबॉल असो किंवा कबड्डी असो, सगळ्या खेळांमध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि ते निश्चित देतील। सर्व स्तरांवर सामाजिक न्याय आणि आपली संस्कृती ही जपणं फार अत्यंत गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे सुद्धा त्याच्याबद्दल सुद्धा ते आपल्याला सांगतील। आपल्याला मुख्य म्हणजे पारदर्शक कारभार आपण करायचा आहे आणि खऱ्या अर्थाने तो पारदर्शक कारभार होईल अशी आपल्याला सर्वांना आपण अपेक्षा ठेवू शकणार आणि तसं ते करूनही दाखवतील। केंद्र व शासनाकडनं काही गोष्टी करून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ जे आता तेवढं राहिलेलं आहे, सर्किट बेंच सुरू झालेला आहे। शहराच्या हद्दवाढीसंबंधी ते शासनाकडून अपेक्षा आहे की त्याच्यावर ते लवकर निर्णय घेतील, सर्वांना विश्वासात घेऊन। अंबाबाई क्षेत्राचा विकास होईल, विमानतळाचाही तसंच होईल आणि कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा सुद्धा विकास आणि सुरू होण्याची सर्वांचं लक्ष राहील। या तऱ्हेने आपल्या कोल्हापूर
महानगरपालिकेचा विकास सातत्याने घडवण्याचं काम काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष म्हणजे महाविकास आघाडी निश्चित करेल, कारण त्यांना तो अनुभव आहे आणि अनुभवातून चांगलं काम करण्याची क्षमता आहे. म्हणून त्यांना ह्या माझ्या आज आपण सगळं या कितवा वाढदिवस मला तर लक्षात नाही, परंतु वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व आपण इथं आलात आणि मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे, सगळे नगरसेवक आणखीन सगळे पदाधिकारी सगळ्या पक्षांचे जे आलेले आहेत त्यांना सगळ्यांना जनतेपैकी सुद्धा आणि प्रेसपैकी सुद्धा सगळे जे आलेले आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. पुढच्या कार्यक्रमासाठी बंटी पाटील व त्यांचे सर्व सहकारी आपल्यापुढे थांबतील. आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा जाहीरनामा या ठिकाणी काढतोय. म्हणजे ते काँग्रेस आणि शिवसेनेचा मिळूनच आहे. उद्या शिवसेनेचा अरुण दुधवाडकरजींच्या हस्ते स्वतंत्र जाहीरनामा येणार आहे, त्याला आम्ही उपस्थित काँग्रेसचे सगळे मंडळी राहणार आहोत. मला काही ठळक मुद्दे आपल्यासमोर सांगायचे आहेत की 23 डिसेंबरला आम्ही अभियान चालू केलं, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणचिला तसं, आणि त्यामध्ये जवळजवळ 12,500 लोकांनी आम्हाला व्हॉट्सॲपद्वारे सूचना पाठवल्या आणि त्या सूचना एकत्रित करून मी सकाळी अनेक लोकांना भेटत होतो. त्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या सूचना एकत्रित करण्याचं काम आम्ही प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलं आणि त्या सूचना सगळ्या एकत्र करून आम्ही हा जाहीरनामा केलेला आहे. माझं कोल्हापूरमधल्या सर्व नागरिकांना किंवा पत्रकारांना सांगायचं आहे की अगदी भारताच्या बाहेर कोल्हापुरातनं असणारे त्यांनी सूचना पाठवल्या. कुरेशिया येथे वास्तव्य असणारे निखिल देसाई यांनी सूचना पाठवली. अमेरिकेत लास वेगासमध्ये अनुज जमदग्नी म्हणून आहेत आर्ट क्षेत्रामध्ये, त्यांनी परफॉर्मिंग आर्ट सेंटर कोल्हापूरमध्ये व्हावं अशा पद्धतीची सूचना पाठवली. ओंकार माझगावकर यांनी रस्त्याच्या संदर्भातल्या सूचना त्या ठिकाणी पाठवल्या. हे 3 नावं आम्ही वाचून दाखवतो. अनेक लोकांनी या संदर्भात जगभरातून देशभरातून आम्हाला सूचना दिलेल्या आहेत. ह्या 12,500 मध्ये काही महत्त्वाचे विषय मी आपल्याला सांगू इच्छितो. जे 15 विषय महत्त्वाचे जे लोकांच्याकडून आले आहेत. 65% लोकांनी रस्त्याबद्दल आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. मग आरोग्य सुविधा, KMT सुविधा, वाहतूक कोंडी, पार्किंग व्यवस्था, ड्रेनेज, गटर, शाळा, शिक्षण, कचरा व्यवस्थापन, रोजगार म्हणजे IT पार्क सुरू व्हावा, स्ट्रीट लाईट, सार्वजनिक शौचालय, भ्रष्टाचार आणि पारदर्शकता, प्रशासकीय कागदपत्र वेळेवर मिळणे, CCTV सुरक्षा व्यवस्था, भटके कुत्रे, अशा अनेक विषय आहेत की ज्या संदर्भात आम्हाला सूचना आलेल्या आहेत. मी आपल्याला विस्तृतपणे आदरणीय शाहू महाराजांनी प्रत्येक हेडवाईज आपल्याला नावं वाचून दाखवलेले आहेत जाहीरनाम्याचे. मी त्यातल्या ठळक गोष्टी आपल्याला सांगतो आणि मग आपले काही प्रश्न असतील तर घेतो. सगळ्यात मोठा महत्त्वाचा विषय आमचा कुठला आहे तर छत्रपती महाराणी ताराबाई राणींची 350 जन्मशताब्दी वर्ष या ठिकाणी सुरू आहे. हे 350 जन्मशताब्दी वर्ष सुरू करत असताना हा आमचा जाहीरनामा त्यांच्याकडून प्रेरणा घेणारा जाहीरनामा आहे. आई अंबाबाईला आम्ही तो जाहीरनामा सादर केला आणि आई अंबाबाईला प्रार्थना केली, आम्हाला शक्ती दे, आम्हाला ताकद दे हा जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी. आणि छत्रपती महाराणी ताराराणींना अभिप्रेत असणारं काम आम्हाला करायचं आहे. आणि म्हणून महिलांच्या बाबतीत आम्ही सगळ्यात मोठा निर्णय या कोल्हापूर शहरामध्ये घेतो आहे की आज KMTमध्ये दररोज 45,000 प्रवासी प्रवास करतात, त्यामध्ये 60% महिला असतात. तर ही KMTची सेवा कोल्हापूर शहरामध्ये महिलांसाठी 100% मोफत करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतला. जी माझी भगिनी या कोल्हापूरच्या KMTमध्ये बसेल त्या भगिनीला 100% तिकीट काढावं लागणार नाही, तिला मोफत प्रवासाची व्यवस्था केली जाईल. सध्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रवास करतात त्यांना 50% सवलत आहे, ती आम्ही 100% सवलत KMTच्या माध्यमातून त्या ठिकाणी देणार आहोत. त्याचबरोबर महिलांसाठी स्वतंत्र पिंक बसेस ही संकल्पना आम्ही राबवणार आहोत, जी स्वतंत्रपणे फक्त महिलांसाठी या KMTमध्ये धावतील. समजा एका रूटवर 4 बसेस येत असतील तर त्यातली एक बस असेल ज्यामध्ये फक्त महिलांना बसण्याची मुभा त्या ठिकाणी असणार. दुसरा एक महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतोय की कोल्हापूरमध्ये 2,60,000 महिला कोल्हापूर शहरामध्ये पुढच्या एक वर्षाच्या काळामध्ये टप्प्याटप्प्यानं
दर महिन्याला 20-25 हजार महिलांना, या 2,60,000 महिलांची संपूर्ण आरोग्य तपासणी मोफतपणे करून देण्याचा आम्ही निर्णय घेतो. मोफतपणे म्हणजे डोळे असेल, दात असेल, कान, ENT असेल, थायरॉइड असेल, रक्तदाब असेल, मधुमेह असेल, या सगळ्या तपासण्या आमच्या 2,60,000 महिला ज्या कोल्हापूर महापालिकेमध्ये आहेत त्यांना मोफतपणे दिलं जाईल. कारण की आज महिला अंगावर काढतात आजार, शेवटच्या स्टेजला दवाखान्यात जातात, पुरुष मंडळी जाता येता दवाखान्यात जातो, आणि म्हणून महिलांसाठी आम्ही हा उपक्रम केलेला आहे. दुसरी एक योजना आमची अशी आहे, आज मोठे आजार झाल्यानंतर पहिलं त्याला मदत कुणीतरी दिली पाहिजे, आणि या कोल्हापूर शहरातला माणूस म्हणजे आजाराची व्याख्या आम्ही तयार करू. काही महापालिकेमध्ये ही योजना लागू आहे, ती योजना आम्ही इकडे इम्प्लिमेंट करणार आहोत. ताबडतोब त्या कुटुंबाला महापालिकेच्या वतीनं 10,000ची मदत ही ताबडतोब त्या कुटुंबाला त्या ठिकाणी देण्यात येईल. त्याचबरोबर स्वच्छतागृह हे मिशन मोडवर आम्ही या ठिकाणी करू. पहिल्या वर्षात आम्ही म्हणतो की खड्डेमुक्त कोल्हापूर करू, तसं पहिल्या वर्षात सार्वजनिक शौचालय हे पहिल्या 6 महिन्यामध्ये महिलांची सार्वजनिक शौचालय टाईमलाईनच ठरवणार आहे. आम्ही घोषणा नाही आहे आमचा, तर टाईमलाईन आहे. पहिल्या 6 महिन्यात या स्वच्छतागृह या ठिकाणी करू. त्याचबरोबर फिरते स्वच्छतागृह, जिथं स्वच्छतागृह करणं शक्य नाही तिथं लहान टेम्पो ट्रॅव्हलर त्यामध्ये 2-2 शौचालय करून त्या उभा करणं जागोजागी पार्किंगच्या ठिकाणी. आता बिंदू चौकात पार्किंग आहे, दसरा चौकात गाड्या पार्किंग होतात, 100 फुटी रस्त्यावर तिकडं बसेसचं पार्किंग त्या ठिकाणी ताराई पार्कमध्ये होते, तिथं अशा बसेस, अशा एक 5 ते 10 बसेस आम्ही तयार करणार आहोत लहान, ज्या पिंक बसेस म्हणून उभ्या राहतील. तिथं महिलांसाठी सगळी फक्त महिलांसाठी व्यवस्था असेल. रस्ते हा एक मेजर विषय. थर्ड पार्टी ऑडिट करणं. भारतीय रस्ते काँग्रेस, आम्हाला ही सूचना लोकांच्याकडून आलेली आहे. IRC या नामांकनाप्रमाणे रस्ते महाराष्ट्राला 20 वर्ष वाट का पाहावी. जलनिकासी रचना म्हणजे रस्त्यांना योग्य उतार असला पाहिजे आणि पाण्याचा निचरा झाला पाहिजे. प्रीमिएबल पेवमेंट, छिद्रयुक्त डांबर ही संकल्पना, जेणेकरून पाणी आत जमिनीमध्ये झिरपलं पाहिजे, ह्या काही नव्या संकल्पना आहेत. नाले गटर इथं स्मार्ट सेन्सर्स बसवून ते तुंबले किंवा त्याचा काही प्रॉब्लेम आला तर ताबडतोब त्याचा आपल्याला मेसेज येईल. अर्बन स्ट्रीट गाईडलाईन्स या आम्ही या ठिकाणी करू. डिग वन्स अशा पद्धतीची संकल्पना असेल, रस्ता एकदाच उकरला जाईल, नो डिगिंग हा एक संकल्पना म्हणून तो रस्ता परत उकरला जाणार नाही, या पद्धतीचा नियम त्या ठिकाणी केला जाईल. वाहतूक हा एक मोठा विषय आहे आणि कोल्हापूर महापालिकेतल्या जागा आहेत, तुम्ही माझ्याकडे ती जागेंची माहिती आहे, आरक्षित जागा आहेत. या सगळ्या जागांवरती 7,000 गाड्यांचं मल्टी लेवल पार्किंग आम्ही 3 वर्षामध्ये या ठिकाणी करू. 3 वर्ष लागतील मला, कारण की मी आत्ता बोलतोय म्हणजे ताबडतोब त्या सगळ्या DPR आमचा तयार आहे. ऑलरेडी महापालिकेने DPR तयार केलेला आहे. 7,000 गाड्या या मल्टी लेवल पार्किंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार्किंग होईल, यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. मग सिग्नलचा विषय, कोल्हापूर कनेक्ट ॲप करून कुठं पार्किंग शिल्लक आहे, तुम्ही जर तावडे हॉटेल जर आला तर त्या माणसाला कळेल की मी गाडी कोल्हापूर शहरामध्ये कुठं पार्क करायची. जसं संत शेगाव महाराज ट्रस्टला तुम्ही गेला, आत आल्या तुम्हाला कळतं की कुठल्या ठिकाणी मला पार्किंग अवेलेबल आहे. तसं आम्ही एक ॲप तयार करू, लोकांनी तो ॲपवर बघावं कोल्हापूर कनेक्ट म्हणून, आणि त्याच्यावर शहरामध्ये मला गाडी लावायला पार्किंग, मग तिथे तो पार्किंग करेल, तिथनं रिक्षा घेईल आणि महालक्ष्मी मंदिरला जाईल किंवा जिथं जायचं आहे तिथं तो जाईल. म्हणजे हा पार्किंगचा एक इनोव्हेटिव्ह संकल्पना आम्ही कोल्हापूरमध्ये. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सेंटर हे महापालिकेच्या वतीनं उभारलं जाईल. अभ्यासिका असेल तिथं UPSC MPSCसाठी ट्रेनिंगची व्यवस्था जाईल. आज शिवाजी विद्यापीठामध्ये गेल्यानंतर किमान 1,000-1,200 रुपये भरावे लागतात विद्यार्थ्यांना तिथं ॲक्सेस घ्यायला. जगभरातली जी काही सामग्री आहे, लेखणी आहे, ती घ्यायला पैसे भरावे लागतात. तर ते महानगरपालिकेमध्ये आम्ही अत्यंत अल्प दरामध्ये करण्याची भूमिका असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सेंटर या नावानं आम्ही हे या ठिकाणी करणार आहोत. IT आणि स्टार्टअप याला इकोसिस्टीम तयार करणं. IT साठी महाराष्ट्र शासनानं धोरण काढलेलं आहे.
परंतु 2 टायर सिटीजना म्हणावी तशी सवलत नाही. त्याचा पाठपुरावा महाराष्ट्र शासनाकडे आम्ही करणार आहोत. परंतु आम्हाला प्रॉपर्टी टॅक्समध्ये IT उभारली इमारत आणि फक्त IT करत असेल तर त्याला प्रॉपर्टी टॅक्समध्ये आम्ही सवलत देणार आहोत. 500 मुलांना जर रोजगार तिथे मिळत असतील, 100 मुलांना जर रोजगार मिळत असेल तर त्याला सवलत देण्याची भूमिका आमची असेल. तो निधी कसा उभा करायचा वगैरे ते मी पुढे आपल्याला सांगेन. हेरिटेज स्ट्रीट विकसित आम्ही करणार आहोत. कोल्हापूर ब्रँडचे जागतिक संरक्षण आम्ही करू. IPR आणि GI टॅगिंग. कोल्हापूरचा आता तांबडा पांढरा रस्सा असेल, कोल्हापुरी चप्पल असेल, कोल्हापुरी मिसळ असेल, हे IPR ट्रेडमार्क करून त्याला महापालिका पुढाकार घेईल ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. यामुळे कोल्हापूरची ब्रँडची एक जागतिक पातळीवर या ठिकाणी दखल होईल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आम्ही करतोय की जेनझी 18 ते 25 या वयोगटातल्या मुलामुलींची वॉर्ड वाईज कमिटी या ठिकाणी आम्ही करणार आहोत. जनरल बॉडीमध्ये ठराव करून आम्ही ती करणार आहोत. 18 ते 25 या वयोगटातली मुलं आणि मुली त्या वॉर्डाच्या वॉर्ड समितीमध्ये त्या ठिकाणी असतील आणि ते भविष्य असणार आहे आमच्या या शहराचं. त्या 18 ते 25 वयोगटातल्या बीजेपी के लोगों से मैं बोलना चाह रहा हूं, संकल्पनांसाठी प्रत्येक वॉर्डामध्ये महापालिका स्तरावर तर आम्ही करूच, परंतु प्रत्येक वॉर्डामध्ये त्यांचा सहभाग असेल नव्या मुलांचा, जे आमच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करतील, सल्ला देतील, चांगल्या गोष्टी करतील. आता ही स्मार्ट ॲपची संकल्पना एका तरुण मुलानं आम्हाला पाठवलेली आहे. कोल्हापूर कनेक्ट ही आम्हाला एका तरुण मुलानं पाठवलेलं आहे की तुम्ही असं करा बरं होईल. काही मुलांनी आम्हाला सांगितले खड्डे मॉनिटाईज करा. म्हणजे संकल्पना वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्या तरुणांनी दिलेल्या आहेत आणि म्हणून आमचा तो प्रयत्न असणार आहे. काही राज्यातल्या आणि देशातल्या महापालिकांनी सिस्टर सिटी या नावानं संकल्पना मांडलेल्या आहे. त्यामध्ये पैशाची देवाणघेवाण काय नाही, परंतु जर्मनीमधल्या एखाद्या शहराबरोबर, फिनलँडमधल्या एका शहराबद्दल, अमेरिकेतल्या एका शहराबद्दल, ज्या शहरामध्ये कोल्हापुरातली माणसं आहेत आणि तशी माझी चर्चा झालेली आहे. माझी त्या लोकांची एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग 6 महिन्यापूर्वी झालेली आहे आणि ही निवडणूक झाल्यानंतर मी त्यांना सांगितले तो मुद्दा आमच्याकडे घेतो. यामध्ये एक टॅक्टिकल टायअप आम्ही 5 वर्षाचा करणार आहोत. बेस्ट प्रॅक्टिसेस इन फिनलँड एज्युकेशनसाठी चांगला आहे. त्यांचे बेस्ट प्रॅक्टिसेस आम्हाला ते देतील आणि आम्हाला मार्गदर्शक. यात एकही रुपया कुठला महापालिकेचा नाही. तिथं कोल्हापुरातल्या असणाऱ्या लोकांची इच्छा आहे की इथले बेस्ट प्रॅक्टिसेस आम्ही कोल्हापूर शहराला देऊ इच्छितो. मग ट्रॅफिकच्या बाबतीत असेल किंवा इतर नियोजनाच्या बाबतीत असेल, ह्याच्या 2 बैठका साधारणपणे माझ्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर ऑलरेडी झालेल्या आहेत. आणि म्हणून ही संकल्पना MOU ऑस्टिन, कोलंबस किंवा सेंट फ्रान्सिस्को, पुण्यानं ऑस्टिन आणि कोलंबस बरोबर करार केला आहे. बेंगलोरनं सेंट फ्रान्सिस्को बरोबर तसा MOU या ठिकाणी केलेला आहे, तो आम्ही करणार आहोत. झोपडपट्टी हा आमच्या प्रायोरिटीवर या शहरामधला विषय असणार आहे. पंतप्रधान आवास योजना असू दे किंवा वेगवेगळ्या रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून असू दे, आत्ता 200 स्क्वेअर फुटावर 300 स्क्वेअर फुटमध्ये राहणाऱ्या माणसाला चांगलं घर देणे, शौचालयाची उपलब्धता या ठिकाणी करून देणे, तिथं पब्लिक ओपन स्पेस त्या झोपडपट्टीमध्ये असला पाहिजे. आमचा प्रयत्न असणार आहे की 70च्या वर झोपडपट्ट्या कोल्हापूर शहरामध्ये आहेत. झोपडपट्टी हा शब्द पुसून गेला पाहिजे कोल्हापूरमधला, हा आमची प्रामाणिक इच्छा उद्याच्या भविष्य काळात असणार. मग मातंग वसाहत असेल, रमानमाळा असेल, कनाननगर असेल, विचारेमाळा असेल, इंदिरानगर झोपडपट्टी असेल, शिवाजी पार्क, सिद्धार्थनगर, इथल्या सगळ्यांना आम्ही आमच्या वतीनं त्यांची इच्छा, त्यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही त्यांची डेव्हलपमेंट किंवा त्यांना घरं देण्याची भूमिका, कच्ची घरं आहेत तिथं पक्की घरं देण्याची भूमिका या ठिकाणी असेल. महापालिकेकडून जे काय आम्हाला तत्परतेनं कागदपत्र घरपोच देता येतात का, ज्येष्ठ नागरिकांसाठी, वयोवृद्ध नागरिक आहे त्याला दाखला पाहिजे, त्याला घरपोच देता येईल का, हाही आमचा प्रयत्न असणार आहे. भ्रष्टाचार मुक्त, टक्केवारी मुक्त ही आमची भूमिका उद्याच्या भविष्यकाळात या महापालिकेमध्ये या ठिकाणी असणार आहे. आता आम्ही सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. जाहीरनाम्यामध्ये देखील आम्ही मुद्दे काही दिले. मी ठळक मुद्दे आपले यातले वाचून दाखवलेले आहेत. अजून आम्ही जेनझीचा उल्लेख केला. अशाच एका विद्यार्थिनीनं आम्हाला कळवलं की महापालिकेने एक ॲप काढावा आणि त्या ॲपमध्ये म्हणजे ट्रॅफिकचा तर त्यात पार्किंगचा उल्लेख असू देच, त्याचबरोबर आज अनेक लोक घरामध्ये एकटे राहतात. साधं सुतार काम असलं तर कुणाला बोलवायचं या ठिकाणी कळत नाही. त्याच्यावर जसा अर्बनचा एक ॲप आहे
की ज्याच्यावर तुम्हाला सुतार असेल, प्लंबर असेल, रिक्षावाला असेल, हे सगळे अवेलेबल होतात ज्येष्ठ नागरिकांना. तसा ॲप तयार करा आणि तिथले आजूबाजूचे जे लोक आहेत काम करणारे बारीक सारीक, त्यांना त्या ॲपवर टाका. त्या लोकांना घरपोच कुठं हुडकत बाहेर जावं लागणार नाही. अशा पद्धतीची सेवा जी मुंबई पुण्यामध्ये आहे, त्याच्यासाठी महापालिकेनं पुढाकार घ्यावा. या पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडत आहोत. मला वाटते ठराविक मुद्दे मी मांडलेले आहेत. अजून आपल्याला काय असेल तर आपण या ठिकाणी, त्याचबरोबर तृतीयपंथीयांचंही सक्षमीकरण हाही मुद्दा आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही घेतलेला आहे. माईक द्या, माईक द्या, माईक श्रीकांत. एकतरी देशाचा जाहीरनामा जसं मांडतात त्या पद्धतीनं तुम्ही अनेक योजना खरं तर इथं मांडलेल्या आहेत. पण विरोधकांच्या वतीने आता ज्या प्रेस कॉन्फरन्स किंवा सभा चालू आहेत त्यामध्ये त्यांचा एक मुद्दा असा आहे की तुम्ही काही करा, शेवटी निधी हा केंद्रातून आणि राज्य सरकारकडून येणार आहे. तर या सगळ्या योजना जेव्हा तुम्ही करणार आहात तर निधीचं नियोजन कसं करणार आहात, हा पहिला प्रश्न आहे. आणि याला लागून दुसरा प्रश्न आहे की बाबूगिरी, खाऊगिरी, टक्केवारी गेल्या 10 वर्षामध्ये आपण बघितलेलं आहे की अजिबात कामच करते. एका आमदाराची तर थप्पी पडली होती अर्जांची एवढी, आणि ते टाहो पडत होते, तिथं कामच होत नाहीत महापालिकेमध्ये. तर त्या प्रवृत्तीसाठी तुम्ही काय करणार आहात? नाही, गव्हर्नन्स हा एक मोठा विषय असेल. अधिकाऱ्यांच्यावर आमचं या ठिकाणी प्रॉपर नियोजन असेल. महिन्यातून एकदा स्वतः आम्ही बैठक त्यांच्याबरोबर घेऊ आणि गव्हर्नन्स निश्चितपणे आपल्याला फरक झालेला दिसेल. मी म्हणणार नाही की एकदमच बदलेल, परंतु 100% आपल्याला फरक झालेला यामध्ये दिसेल. दुसरा विषय निधीचा. 2002 ते 2007 म्हणजे 2002 पासून 2014पर्यंत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काँग्रेसची सत्ता होती. त्या सत्तेच्या काळात मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता होती, ठाण्यामध्ये शिवसेनेची सत्ता होती, म्हणजे त्यावेळी बरोबर नव्हते. आमच्या उल्हासनगरला होती, नागपूरमध्ये होती, छत्रपती संभाजीनगर होती, अकोला होती, अमरावती होती. या सगळ्या शहरांमध्ये शिवसेना भाजप म्हणजे काँग्रेसच्या विरोधातली सत्ता होती. कुठलाही निधी थांबला नाही. जो नियमाप्रमाणे वित्त आयोगाचा निधी येतो तो द्यावाच लागतो, जो अमृतमधला निधी येतो तो द्यावाच लागतो. आता कुठला निधी आम्हाला मिळणार नाही, म्हणजे 100 कोटी सारखा ज्यात 50 कोटी रस्ते होणार आहे तसला मिळणार नाही आम्हाला. किंवा पतदिवे जे आहेत की 10 रुपयाचा पतदिवा 20 रुपयाला लागलाय तसला निधी मिळणार नाही, तो आम्हाला नकोच आहे. विचारतो की थांबा, तुम्ही गडबड करू नका, थांबा जरा. राज्य शासनाच्या वतीनं महापुरासाठी 3200 कोटीची योजना राबवली जाते आणि त्याच्या अंतर्गत बरीच कामं सुरू आहेत. पण ती कामं त्याच्यामध्ये फक्त नाले वळवणे, भिंती उभा करणे अशा स्वरूपाचं आहे. मूलभूत स्वरूपाचं काम त्यामध्ये अपेक्षित होत नाही. तर त्याच्याकडे बघायचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे? कोल्हापूर शहराच्या वाहतुकीसाठी उड्डाणपूल उभारणीची